उद्या कोणी मशीनचा आरोप करायला नको, या राज्यात तुमचं राज्य आलं ना तेव्हा हीच मशीन होती। महागाई कमी झाली का? इंधन गॅसचे दर कमी झाले का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला का? की गद्दारीचं राजकारण आता लोकांना आवडायला लागलं? मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आणि जो तो या निकालाकडे संशयानं पाहायला लागलेला आहे। निकालाच्या आकडे कोणालाही पटताना दिसत नाही। तेव्हा हा निकाल लागला की हवा तसा लावून घेण्यात आला असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे। भाजप आणि महायुती यांच्यावर असलेली प्रचंड नाराजी तुम्हाला आम्हाला रस्त्यावर दिसत असताना मतदान यंत्रात हे वेगळं चित्र कसं उमटू शकतं? हाच प्रश्न सामान्य माणूस हे आता विचारू लागला आहे। महाविकास आघाडी तर पुरती गोंधळून गेलेली आहे। अहो असं होऊ शकतं कसं? या प्रश्नाचं उत्तर आघाडी शोधत आहे। जे मतदार सरकार निवडतात त्यांचा तर या निवडणूक प्रक्रियेवर या मतदान यंत्रावर विश्वासच नाही। अर्थात हे सगळं सोशल मीडियावरून प्रकर्षानं दिसत आहे। याच मतदारांची कितीही मागणी असली मतदान यंत्र फेकून द्या असं जरी म्हटलं जात असलं तरी त्यांच्या मागणीला कुणीही किंमत देत नाही। अहो कशासाठी अशा संशयास्पद निवडणुका घेतल्या जात आहेत? या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रत्येकाला माहीत आहे, पण सामान्य जनता काही करू शकत नाही। अर्थात निषेध म्हणून लोकांनी पुढे यायलाच हवं। अहो आपला अधिकार आहे तो। न्यायालयात जाण्याच्या देखील आता हालचाली सुरू झाल्या आहेत, पण न्यायालयात जाऊन नक्की होणार तरी काय हो? राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालामुळे अनेक दिग्गजांना धक्का बसलेला आहे। राज्यात महायुतीनं तब्बल 230 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला। भाजपला विक्रमी जागा मिळाल्या। दुसरीकडे त्याच दिवशी लागलेल्या झारखंड विधानसभेत मात्र इंडिया आघाडीनं बाजी मारली आहे। या दोन्ही राज्याच्या निकालावरून शरद पवार यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे। सामान्य जनता नेते मंडळी या निकालाबाबत ओरडत आहेतच, पण आता शरद पवार यांनीही याबाबत मोठं भाष्य केलं आहे। त्यांच्या मनातील शंका त्यांनी आता उघडपणे बोलून दाखवलेलं आहे। काय म्हणाले बघा शरद पवार, विधानसभेच्या निकालामध्ये आणखी एक अँगल लोक सांगतात। 4 महिन्यापूर्वी एक निवडणूक झाली जम्मू काश्मीर आणि हरियाणा, त्यात जम्मू काश्मीरमध्ये भाजप विरोधकांना यश आलं, हरियाणाची निवडणूक मात्र भाजपकडे गेली। त्यानंतर आता दुसरी निवडणूक झाली, महाराष्ट्राची निवडणूक ठरलेल्या महिन्यापेक्षा उशिरानं झाली, ती झारखंड सोबत झाली। आता झारखंडमध्ये काँग्रेसला यश आहे आणि इथं मात्र अपयश। त्यामुळं एक लहान राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या कामासाठी असं काही गमतीचं चेंज दिसतो। उद्या कोणी मशीनचा आरोप करायला नको, या राज्यात तुमचं राज्य आलं ना तेव्हा हीच मशीन होती। शरद पवार यांच्या या विधानावरून त्यांनी थेट EVM मशीनवर शंका उपस्थित केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळातही रंगली आहे। विधानसभेचा हा निकाल लागल्यापासून देशातील जनतेच्या पुढं आणि प्रसार माध्यमातही हा एकच प्रश्न आहे। संशयाचं धुकं गडद झालेलं आहे। प्रत्यक्षात पाहिलं तर महायुती सरकारच्या विरोधात असंतोष आहे। लोकसभेला तो दिसून आलेला आहे। मग अवघ्या 6 महिन्यामध्ये असं काय घडलं की एकदम महाराष्ट्र आघाडीकडून महायुतीकडे गेला? आजवर एवढ्या निवडणुका झाल्या पण असा निकाल कधी आला नाही। अहो यावेळी तर महाराष्ट्र संतापलेला होता। शिवाय सोशल मीडियावर उमटत असलेले पडसाद जरी पाहिले ना तरी जनतेच्या मनात काय होते आजही त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे दिसतंय। महागाई कमी झाली का? इंधन गॅसचे दर कमी झाले का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला का? की गद्दारीचं राजकारण आता लोकांना आवडायला लागलं? अहो असे ढीगभर सवाल आहेत, तरीही असा निकाल येऊ शकतो? ही लोकशाही आहे की आता इथून पुढे यालाच लोकशाही म्हणायचं हो? कायद्याचा खून होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहावं लागत आहे। अहो जिथं शेवटची अपेक्षा असते त्या सुप्रीम कोर्टात निकाल लागत नाही वेळेवर, निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात गुरफटून जाते। आता आणखी हुकुमशाहीचा कुठला अवतार पाहायचा बाकी आहे? अजूनही मतपत्रिकेवर मतदान घ्या आणि मग असा निकाल लावून दाखवा असं आव्हान देखील दिलं जाऊ लागत आहे। पण लोकशाही मानणाऱ्या या देशामध्ये लोकांचं ऐकणार कोण? बघा शरद पवार हे सहसा अपुऱ्या माहितीवर कधीही बोलत नाहीत, कुठले आरोपही करीत नाहीत, पण त्यांनाही आता काहीतरी जाणवलं आहे।
सामान्य जनता तर उघडपणे बोलतच आहे, पण आता शरद पवार यांनी ही मनातली मोठी शंका बोलून दाखवली. पण आता ती कोणाच्या कानाला ऐकू येईल का? मित्रांनो, हा जो निकाल लागलेला आहे अनाकलनीय, अविश्वसनीय, धक्कादायक, तो तुम्हाला कसा वाटला तेवढं मात्र जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.